आजच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांना मालिकेचा खरा टर्निंग पॉइंट पाहायला मिळतो आहे. समर आणि स्वानंदी एकत्र येऊ नयेत म्हणून अर्पिता आणि मल्लिका जे कारस्थान रचत आहेत त्याच कारस्थानात त्या स्वतः अडकण्याची शक्यता निर्माण झालीय. स्वानंदीच्या हाताला काच लागलेली समर पाहतो आणि काकूंनी तिला अचानक बाहेर बोलावल्यामुळेच हे घडल्याची शंका त्याला येते. इकडे स्वानंदी जखमेवर मलम लावायला जाते आणि मागे अर्पिता व मल्लिका आपला पुढचा डाव आखत असतात. त्या आजीला माध्यम बनवून स्वानंदी विरुद्ध समरला भडकवण्याचा घाणेरडा प्लॅन करतात. आजीच्या गोळ्यांची जबाबदारी स्वानंदीकडे देऊन तिच्याकडून चूक घडवून आणायची आणि त्यातून वाद निर्माण करायचा असा डाव रचला जातो. विशेष म्हणजे या दोघींचं बोलणं समर ऐकतो, पण त्याचा अर्थ त्याला त्या क्षणी लागत नाही. नंतर सर्वजण जेवणाच्या टेबलावर बसले असताना अर्पिता स्वानंदीवर आजीची संपूर्ण जबाबदारी टाकते. स्वानंदी कुठलाही विचार न करता जबाबदारी स्वीकारते. मल्लिकेचे टोमणे ऐकूनही स्वानंदी शांत राहते. समर मात्र या निर्णयावर अविश्वास दाखवतो आणि इतके नोकरचाकर असताना स्वानंदीवरच ही जबाबदारी टाकण्याची गरज काय असा सवाल करतो. स्वानंदी ठामपणे म्हणते की ती आजीची जबाबदारी घेईल आणि तिला हे काम मनापासून करायला आवडेल. पण आजीला ते आवडेल ना असे ती विचारते. त्यावर आजी शांतपणे म्हणते की तिला काहीच प्रॉब्लेम नाही. स्वानंदीला जसा वेळ मिळेल तसा ती गोळ्या देईल. समरही मध्येच सांगतो की काही हरकत नाही, फक्त सगळं नीट पार पाडा. मात्र अर्पिता आणि मल्लिकाचा आतल्यात वेगळाच प्लॅन असतो. स्वानंदीवर जबाबदारी टाकली की समर आणि स्वानंदीला एकमेकांसोबत वेळ मिळणार नाही आणि त्यांच्यात दुरावा निर्माण होईल असाच त्यांचा हिशोब असतो. मल्लिका स्वानंदीच्या हाती आजीच्या सगळ्या गोळ्या देऊन तयारी करून ठेवायला सांगते आणि स्वानंदीही कुठलीही शंका न घेता ती जबाबदारी स्वीकारते. इकडे समरच्या मनात मात्र सकाळी ऐकलेलं सगळं पुन्हा घोळू लागतं. काकूंच्या वागण्यात काहीतरी गडबड आहे असं त्याला वाटू लागतं. तो स्वानंदीला सावध राहायला सांगतो आणि काही शंका वाटली तर लगेच काकूंना विचारायला सांगतो. स्वानंदीही प्रामाणिकपणे म्हणते की जमेल तेवढं ती सगळं नीट करेल आणि जे नाही जमणार ते विचारेल. रात्री समर तिच्याशी गंभीरपणे बोलतो आणि ही जबाबदारी खूप जोखमीची आहे असं सांगतो. सकाळी जो अपघात झाला तो अपघात नव्हता, तर काकूंच्या प्लॅनचा भाग होता असं तो तिला सांगतो. चहा घेताना काच हाताला लागणं हेही मुद्दाम घडवून आणलं गेलं होतं असं तो स्पष्ट करतो. स्वानंदी पूर्णपणे गोंधळून जाते आणि मल्लिका काकू असं का करतील असा प्रश्न विचारते. त्यावर समर म्हणतो की काकूंचा नेमका हेतू त्यालाही माहीत नाही, पण आजीच्या जीवाशी कोणतीही तडजोड होता कामा नये म्हणून तो तिला सतर्क राहायला सांगतो. आपल्याला वेळ मिळाला नाही तरी चालेल, पण आजी सुरक्षित हव्यात एवढंच त्याचं म्हणणं असतं. स्वानंदी विचारते, आजीच्या जीवाशी खेळ का होईल? तेव्हा समर चिडचिडत म्हणतो, मला नाही माहीत काकू असं का करते, पण तू लक्ष ठेव. एवढं बोलून तो झोपायला जातो. मात्र स्वानंदीच्या मनात काकूंबद्दल भीती निर्माण झाली असते. इकडे समरही अलर्ट होतो आणि काकूंवर लक्ष ठेवू लागतो. त्याला हळूहळू जाणवत असतं की घरात काहीतरी चुकीचं घडत आहे. दुसरीकडे काकू स्वतःच आपल्या डावांची कबुली देत म्हणते की आतापर्यंत आपण जे कारस्थान केलं ते कुणालाच कळलं नाही. स्वानंदीच्या बाबांचे पैसे, तिच्या आईचे 15 लाख सगळं गुपचूप झालं आणि आताही आजीला मोहरा बनवून समर स्वानंदीला वेगळं करण्याचा डाव आहे. पुढे ती स्पष्टपणे सांगते की स्वानंदीला जाणीवपूर्वक चुकीच्या गोळ्या सांगितल्या आहेत. हे सगळं समर ऐकतो आणि हादरून जातो. ज्या क्षणी स्वानंदी आजीला गोळ्या द्यायला जाते त्या क्षणी समर तिला थांबवतो आणि या गोळ्या चुकीच्या आहेत असं सांगतो. स्वानंदी गोंधळते. तेवढ्यात मल्लिका तिथे येते आणि उलट स्वानंदीवरच आरोप करते की ती चुकीच्या गोळ्या देतीये. मात्र आता समरला सगळं कळतं. तो थेट काकूंना जाब विचारतो आणि सांगतो की मी सगळं ऐकलं आहे, आता नाटक करू नका. काकू गोंधळून जातात आणि त्यांच्या कारस्थानाचा पर्दाफाश होतो. अशाच प्रकारे पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.